नमस्कार. मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. स्वनिर्मित सेंद्रिय खत व फवारणी औषधे वापरून शेतकरी घेतो हेक्टरी लाखोचे उत्पन्न. कळसा येथील महिंद्रे परिवार सेंद्रिय पद्धतीने करतो आधुनिक शेती. रासायनिक खते व औषधी वापरून जमिनीचा कस कमी तर होतोच, परंतु रासायनिक औषधी व रासायनिक खतांच्या किमतीमुळे शेतकऱ्यांना फारसा नफा शेती व्यवसायामधून मिळत नाही. परंतु या बाबीवर मात करून स्वतःच्या शेतीमध्ये स्वनिर्मित सेंद्रिय पद्धतीने खते व फवारणी औषधे तयार करून स्वतःच्या शेतात वापरून अत्यंत अल्प खर्चात हेक्टरी लाखो रुपयाचे उत्पन्न घेत आहे दिग्रस तालुक्यातील कळसा येथील महिंद्रे परिवार. ज्याप्रमाणे पुसदच्या नाईक परिवाराला शेतीमध्ये रस आहे, तशाच पद्धतीचा शेतीमध्ये दिग्रस कळसाच्या महिंद्रे परिवाराला रस आहे. स्वर्गीय अमृतदादा महिंद्रे पाटील, स्वर्गीय लक्ष्मणदादा महिंद्रे पाटील व गजानन महिंद्रे पाटील यांच्या प्रेरणेने ओम प्रकाश महिंद्रे पाटील हे निरनिराळे प्रयोग करून शेती व्यवसाय करून भरघोस उत्पन्न घेणे हा क्रम गेल्या अनेक वर्षापासून ते करीत आहेत. दिग्रस शहरापासून अवघ्या 7 किलोमीटरवर महिंद्रे परिवाराची बोरी येथे शेती आहे. या शेतीमध्ये महिंद्रे परिवार सेंद्रिय पद्धतीने खत व फवारणी औषधे बनवितो. 50 ते 60 गायींचा कळप महिंद्रे यांच्या शेतीमधील कोट्यात आहेत. गायीचे गोमूत्र व शेण एकत्र जमा केल्यानंतर त्यामध्ये गायीचे दूध, गायीचे दही, गुळ, तांदूळ पीठ, गावरान अंडी, PHB बॉटल, 7 प्रकारच्या झाडांचा पाला, बुरशीनाशक द्रव्ये यांचे मिश्रण 6000 लिटर क्षमता असणाऱ्या टाक्यात प्रक्रिया करून द्रव्य स्वरूपात निघणारे खते व फवारणी औषध वापरून भरघोस उत्पन्न कसे घ्यायचे हे त्यांनी समजावून सांगितले. बोरी येथील महिंद्रे परिवाराच्या फळबागा व बारमाही पीक आजही पाहण्याजोगे आहेत. अनेक शेतकऱ्यांनी महिंद्रे परिवाराकडून सेंद्रिय खते व फवारणी औषधे घेऊन आपल्या शेतात प्रयोग केला असता त्यांना सुद्धा कमी खर्चात भरघोस उत्पन्न मिळत आहेत. बघूया सेंद्रिय खत व औषधी बनवण्याची पद्धत. माझं नाव ओमप्रकाश सदाशिव महिंद्रे, राहणार कळसा. माझी प्रॉपर शेती बोरीला आहे आणि माझ्याकडं सध्या म्हणजे 50-55 गायी आहे. गाईचा कोटा पण चांगला आहे आणि मी गाईचं गोमूत्र एकत्रीकरण करून पूर्ण शेती माझी सेंद्रिय केली. सेंद्रिय शेतीमध्ये मला खूप चांगले रिझल्ट मिळत आहे आणि याच्या पुढे माझी शेती पूर्ण सेंद्रियच राहणार आहे आणि गाईपासून मला खूप फायदा मिळत आहे. गाईच्या गोमूत्रापासून, शेणापासून. आणि त्याच्यामधून मी आता एक नवीन प्रयोग चालू केलेला आहे शेतीमध्ये, की सध्या विदर्भात मी पहिल्यानं केलेला आहे. विदर्भात एरोबॅनिक बॅग, जसं गाईच्या शेणापासून गोमूत्र, दही, गूळ, तांदूळाचं पीठ आणि बाकी असे 12-13 प्रकारचे कल्चर आहे. त्याच्यामध्ये मी ही जी बॅग आहे माझी, हे 4000 लिटरची बॅग आहे, तिकडे 1600 लिटरची बॅग आहे आणि बाकी इतरही झाडापाला मी सगळं वापरतो. याच्यात कडू जे आहे, बकरी खात नाही, त्याच्यामध्ये वापरून मी याचा यूज करत आहे सध्या. आता ही मी 4000 लिटर याच्यात ज्यावेळेस भरलं त्यावेळेस मी जवळपास 150 किलो शेण, 100 लिटर गोमूत्र, 80 लिटर दही, 80 किलो आपलं तांदूळाचं पीठ आणि गूळ 1 क्विंटल आणि बाकीची इतर गोमूत्र. तर इथून मी 55 दिवस ठेवलं. 55 दिवस ठेवल्यानंतर याची प्रक्रिया सुरू झाली, म्हणजे बाय कल्चर, म्हणजे बॅक्टेरिया तयार मिळत आहे. तर हे जे माझी ही जी बॅग आहे याच्यामध्ये मी आता सध्या हे 4000 लिटरची बॅग, याच्यामध्ये 200 लिटर रोज टाकतो आणि 200 लिटर बाहेर काढतो. 100 लिटर, 150 लिटर तर निघतेच बिलकुल. तर मी हे शेतीने याची फवारणी सुद्धा करत आहे आणि खत म्हणून याचे ड्रेंचिंग ड्रिपद्वारे करत आहे. तर माझी पपई आहे, केळी आहे, तूर आहे, हरभरा आहे, गहू आहे. आता मी नवीन पपईची लागवड करत आहे पुन्हा. तर याच्यापासून मला रासायनिक खतापेक्षा बाकीची इतर जे मार्केटमधून आपण औषध आणून मारतो त्याच्यापेक्षा मला याचे रिझल्ट खूप चांगले मिळत आहे. तर मला आता सगळ्या शेतकऱ्यांना मी हेच सांगितू इच्छितो की सगळ्यांनी हे कल्चर एक वेळा वापरून पाहायचं सेंद्रियचं. आणि माझ्याकडून शेतकरी पण भरपूर घेऊन जात आहे. जवळपास आत्तापर्यंत मी 8 ते 10,000 लिटर शेतकऱ्यांना दिलं. दारेवाला दिलं, पुसदला दिलं, इतर गावांनी, म्हणजे माझ्या गावात पण दिलं. माझे रिझल्ट पाहून त्यांना दिलं तर त्यांनी डबल ते यूज करत आहे माझ्याकडून घेऊन जाऊन. आणि
सेंद्रिय शेती म्हणजे काही शेतीचं नुकसान नाही आहे, केमिकल नाही आहे. आरोग्याच्या हिशोबानं, भविष्यातल्या हिशोबानं माझे फळ आहे, खूप गोडीवर आहे. आणि माझी पपई आहे, केळी आहे, आवडीनं सगळे खातात. माझे मित्रमंडळ सांगतात की खूप चांगला प्रॉडक्ट आहे. तर म्हणलं बा आपण त्यांना पण मी वापरायला हे केलेलं आहे. माझ्याकडून नेलं माझ्या मित्रानं, शेतकऱ्यांनी नेलं. तर माझ्याकडे त्याची नोंद आहे, किती लिटर नेलं, काय नेलं ते. तर असं माझं प्रोडक्ट आहे. तर सगळे साधारणतः एका लिटर मध्ये हां, एका पंपाला हा. एका 15 लिटर पंपाला मी जवळपास आता 1 ते 1.5 लिटरचं प्रत्येकाला सांगत आहे. 1 ते 1.5 लिटर टाकायचं आणि 2 लिटर पर्यंत टाकलं तरी चालते, काही नुकसान नाही. आणि ते किती होते, किती एकर मध्ये, किती एरिया मध्ये आता एका एकरामध्ये साधारणतः 5 पंप 6 पंप पडते. तर आता माझं जे 30 रुपये लिटर, 20 रुपये लिटर, माझं विकण्याचं काही हे नाही, पण शेतकऱ्यांना मी मुद्दाम तेच केली बा. सध्या आपण 30 रुपये लिटरनं 25 रुपये लिटरनं देत आहे शेतकऱ्यांना. तर एका एकरामध्ये 200 रुपये 250 रुपये खर्च आहे आणि सेंद्रिय आहे. जमिनीवर पडलं तरी त्याचा फायदा आणि फवारणीतून फायदा आहे. तर माझ्या शेतात यावर्षी कुठली बुरशी नाही किंवा कुठली अळी नाही. म्हणजे मला त्याचे खूप बेनिफिट मिळत आहे. माझं हे गाईचा कोटा आहे आणि माझ्याकडे 50-55 गाई आहे. याच्यातनी गोमूत्र शेण तयार करून त्याच्यामध्ये कलेक्ट होते. मी सध्या मी शेती पूर्ण सेंद्रिय शेती करत आहे आणि माझ्या शेतामध्ये जे मी प्रोडक्ट तयार केलेलं आहे मला वापरण्याकरता, ते ऑर्गॅनिक बॅगमध्ये आहे. आणि ही जी माझी फळबाग आहे, पपई आहे, केळी आहे आणि माझी मोसंबी आहे, तूर आहे, हरभरा आहे. तर मी जे पहिले रासायनिक खत वापरून मला समाधान भेटत नव्हतं, त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन काढून म्हणजे याच्यामध्ये समाधान आहे की साधारणतः माझे पपईचं उत्पादन एकरी 4 लाखापर्यंत गेलं आणि केळीचं पण पीक तितकं 2.5-3 लाखापर्यंत गेलं सेंद्रियमध्ये सध्या. आणि मी कुठल्याही कृषी केंद्रातून 5 रुपयाचं काही आणत नाही किंवा वापरत नाही. मी माझं सेंद्रिय पूर्ण जीवामृत वापरतो याच्यामध्ये, ड्रीपमधून आणि फवारणीमधून. तर मला याचे रिझल्ट खूप चांगले वाटत आहे. आणि शेतकऱ्यांनी बी बाकीच्या शेतकऱ्यांना सांगतो मी की त्यांनी एक वेळा वापरून पाहायचं. लागलं तर माझ्याकडून त्यांनी 1-2 लिटर घेऊन जाऊन रिझल्ट घ्यायचे. आणि हे सगळं माझे जे मोठे बंधू होते, अमृतराव पाटील महिंद्रे, लक्ष्मण पाटील महिंद्रे, हे त्यांच्याच प्रेरणेनं मी हे शेती शिकलो सगळं. कारण हे त्यांनीच मला सांगितलं होतं की बा येणाऱ्या भविष्यात मी सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय राहणार नाही. तर त्यांचं आज जे बोलणं आहे ते खरं ठरत आहे. आत्तापर्यंत मी जे रासायनिक वापरतो त्याच्यामध्ये मी खूप लॉसमध्ये गेलो होतो, पण जेव्हापासून मी सेंद्रिय शेती वापरत आहे माझे पैसे पण थोडं समाधान मला अलग वाटत आहे. तर आजकाल कोणी गाई ठेवत नाही आणि सगळं रासायनिक खत आणून शेतीमध्ये सगळं शेतीचं नुकसान होत आहे. तरी मला सगळ्यांना असं वाटतं की बा हे वापरून पहा. जमिनीच्या बॅक्टेरिया भरपूर तयार होते आणि जमिनीची सुपीकता वाढते याच्यामुळे. आणि रिझल्ट पण चांगले आहे, नुकसान काहीच नाही आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी याचा अनुभव घ्या. आणि माझा पत्ता सांगतो मी तुम्हाला, मोबाईल नंबर. गाव बोरी आहे माझं. मी ओमप्रकाश सदाशिव महिंद्रे, राहणार कळसा आहे. माझी शेती बोरीला आहे. आणि माझा नंबर जो आहे तो 9689 722479. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.